शुभ सकाळ मित्रपरिवार. आज आहे दिवस 27वा आपल्या 100 डेज व्लॉग चॅलेंजचा. तुम्ही बघू शकाल मी पावणे 7ला आता उठलेलो आहे. तर पहिलं आपण आंघोळ वगैरे करूयात, कारण की खूप झोप येते मला. त्यानंतर उगाच मी परत बेडरूम वगैरे तो परत झोपेल. तर त्यापेक्षा लगेच आपण आंघोळ करून मग तुम्हाला फिट चेक दाखवतो आज मी काय घालणार आहे, आणि मग लगेच कॉलेजला निघूया. कोंबड्यासारखी आंघोळ करून मी बाहेर आलो. तुम्ही बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालं आहे. सकाळी एक सर येऊन गेले आहेत. आज मला वाटतं पाऊस पडेल, बट मी अजून अमरेलाच काढले नाही आहे, ते वर ठेवलं. तर प्रिय पहिले बाप्पाचे दर्शन करूया उठल्या आणि आंघोळ झाल्या. त्यानंतर आपण बघूया आउटफिट काय घालायचं. तर आज कॉलेजमध्ये आणि कॉलेजनंतर 2 कामं आहेत. म्हणजे कॉलेजमध्ये कन्सेशन काढायचं आहे रेल्वेचं. इफ गर्दी नसेल तर आपण काढणार आहोत, ते मी तेव्हाच बोललेलो कालच. आणि त्यासोबत कॉलेज झाल्यावर आपल्याला कुर्ल्याला जायचं आहे बुक्स घ्यायला. गंधार आणि माझी आता कसं कॉलेज चालू झालं आहे, तो पण कॉलेजला गेला 11th कॉलेज अलॉट नाही झालं आहे, बट आता कसं त्याला पण वया लागणार, सब्जेक्ट्स असणार त्याचे देखील, माझे तर आहेच. आणि त्यासाठी आपण वया घ्यायला जाऊया. तर आता मी नाश्ता मागवला आहे. आता आई आली आहे, तर आईने आज नाश्ता आणला नव्हता, तर आता मी ऑर्डर केलं आहे. ती ऑनलाईन तेव्हा बोलले सगळे म्हटलं नाश्ता आलेला आहे, तुम्ही बघू शकता. मी फक्त घेतला आहे सांबार, ग्रीन चटणी नको. आपण मस्त खाऊन आउटफिट आपण घालूया. आणि घरातल्या कपड्यात आहे आउटफिट तुम्हाला दाखवतो आज मी काय घालणार आहे. आउटफिट असेल ब्लॅक शर्ट आहे, टायटन माझा फेवरेट वॉच, ब्लॅक ग्लेअर, त्यासोबत ब्ल्यू डेनिम. आणि तुम्ही बघू शकता गंधा तिथे झोपलेला आहे मस्त. तर आता आपण डायरेक्ट निघूया. पोहोचवली जाऊया. त्याच्या आधी आजोबांना पहिलं या बाहेर गेली, लगेच समोर जायचं जे स्टँड आहे आणि तिथे लगेच खाऊया. छान वाटतं एकदम. चढू नाही शकत, ते गर्दी वाटत नाही. बघू शकता 10 वाजता आलो आहे मी, तर चढूया लगेच. आम्ही आलो आहे माटुंगा स्टेशनला. आता बघू शकतात गौरव भेटेल आपल्याला. तर आमच्या कॉलेजचा नाही बोलू शकत, बट कोर्सचा टॉपर आपण बोलू शकतो. CGPA 10पर्यंत तरी येतोच त्याला. तर आता आपण लगेच जाऊया. कॉलेज आहे की नाही माहिती, बट तो अभ्यास करायला आहे, तुम्ही बघू शकता लायब्ररीमध्ये. आता आपण लगेच जाऊया कॉलेजला. कॉलेजमध्ये एंट्री घेतली, तो त्याच्या कामासाठी गेला गौरव. खरंच तो टॉपर आहे आमच्या क्लासचा, खरं सांगू तर मस्ती नाही. तर पहिला आपण जाऊयात जिमखान्यामध्ये. मला सरांनी आज बोलवलेलं, मीटिंग होती एक, तर आपण लगेच मध्ये बसले. आता जरा वेळाने सरांनी बोलवलं आहे. तुम्ही जिम बघू शकतात मागे, मी मागच्या व्हिडिओजमध्ये पण दाखवली आहे आमच्या कॉलेजची जिम. तर आता आपण लगेच काम करून कन्सेशनचं बघूया आहे की नाही, कळेलच. स्पोर्ट्स सरांशी बोलून वगैरे आता कन्सेशन तर जूनच्या फर्स्ट वीकमध्ये आहे, तर तेव्हा आपण काढून घेऊ. तर आता आपण जरा बघू लेक्चर वगैरे आहेत की नाही, तर घरी जाऊ. तर घरी जाण्यापूर्वी जसं तुम्ही म्हटलं आपल्याला कुर्ल्याला जायचं, तर आता आपण लगेच कुर्ल्याला. तर आता आपण आलो आहोत कुर्ला स्टेशनला. तर आता आपण जाऊया होलसेल. तर आत्ताच ऑर्डर आलेली आहे. आता आपण होलसेलवरून बुक्स घेऊन तर आता आपण डायरेक्ट आता विक्रोळी स्टेशनला पोहोचलेलं आहे. तर आता आपण लगेच जाऊयाच घरी. फ्रेश करून आता मी घरातल्या उतारत आलो. तर आता जरा वेळाने घेऊन घेऊ. तर आता मी स्वतःला वाढून घेतलं, तुम्ही बघू शकता. छोल्याची भाजी आहे, एक चपाती आहे, मिक्स डाळ आहे आणि थोडासा भात खाल्ला. चांगली गोष्ट म्हणजेच उद्या आपण कॉलेजला ध्रुवसोबत जायचं आहे, कारण की ध्रुवचं कन्फर्म ॲडमिशन झालं आहे आपल्या कॉलेजमध्ये, म्हणजे खालच्याला. सरांना आज मी भेटायला गेलेलो, तर सर बोलले तुझ्या घेऊन ये त्याला. तर आपण त्यासोबत गाडीने जाऊयात, स्कूटीने जाऊ आपण कॉलेजला, आणि त्यासोबत त्याचं लगेच ॲडमिशन करून घेऊयात. हार्ड कॅश बोलले त्याला, तर त्याचं ॲडमिशन तर झालं आहे. चांगली गोष्ट. मस्तपैकी पोटभर जेवण. आता तुम्ही मागे बघू शकता हे काय आहे बघा, कसला नाद आहे बघा आताच्या पोरांना. अरे आता एवढं 2 महिन्याचं ते बघा 2 महिन्यानंतर असं काहीच नाही, रोज खेळतो PUBG काय ते फ्री फायर. आणि आता काय बोलायचं आताच्या जनरेशनच्या पोरांना, अभ्यास सोडून फोनमध्ये जास्त गुंतले आहेत आताची पोरं. तुम्ही बघू शकता की काय सगळ्यांना गोळा करायचा, मित्रांना गोळा करून दिवस रात्र तेच खेळत राहायचं आणि डोळ्याची वाट लावून टाकायची. काय बोलायचं मला. तर आता आपण जाऊया टेरेसवर. मला असं वाटतं आज पाऊस पडेल संध्याकाळपर्यंत. आपण जरा व्ह्यू बघायला टेरेसवर जाऊ. तर लिफ्टनी मी लगेच आलो टेरेसवर. तर तुम्ही बघू शकतात क्लाउड असे पूर्ण ढगाळ झालेत, काळे ढग झालेत. तर आज पाऊस पडेल
मला असं वाटतं आहे संध्याकाळपर्यंत. आता कळेलच. माझ्या घरातून एवढं दिसत नव्हतं म्हणून मी टेरेसवर आणलं तुम्हाला दाखवायला. तुम्ही बघू शकता त्या साईडचे, तुम्ही बघू शकतात मस्त क्लाउड्स झाले आहेत. थोडंसं सूर्य देखील दिसतो आहे, सूर्यकिरण येत आहेत थोडेसे. बट आज पाऊस पडेल वाटतं आहे मला. तर तुम्ही बघू शकता हे क्लाउड्स खूप वेगळे आहेत. हे रोज असं बघायला भेटत नाही दृश्य. आणि सिनरी देखील तुम्ही बघू शकता. आज पाऊस पडणारच आहे मला वाटतं आहे. आता बघूयात, कळेलच आपल्याला. तर माझ्या तुम्ही मागे बघू शकतात, मला आधी वाटत होतं पाऊस पडेल, पण आता तुम्ही बघू शकता सगळीकडे निळसर झालेलं आहे. आता मला बिलकुल वाटत नाही की पाऊस पडेल. 4 राऊंड काय मारले, ढगाने देखील रंग बदललेला आहे, जसा तिन्ही बदललेला. तर तुम्ही बघू शकता, हे बघा काय लक्षणं काहीच नाही आहे पावसाचे. तर आत्ताच टेरेसचा पूर्ण व्ह्यू बघून आता आपण डायरेक्ट जाऊयात घरी. टेरेसवर मस्तपैकी फिरून आता मी फ्रेश वगैरे झालो, तोंड वगैरे धुतलं. तर आज संध्याकाळी आपल्याला जायचं आहे माझ्या दादाच्या बड्डेला. दादाने इन्व्हाइट केलं आहे. तो राहतो इथेच 2 नंबरला पुढे, म्हणजे थोडंसं जवळच आहे. तर आम्ही सगळे फॅमिली जाणार आहे, मी, पप्पा, गंधार आणि भाऊ. तसे 4 आम्ही जाऊ संध्याकाळी आणि तिकडेच जेऊ. खूप दिवसापासून मॅगी खायची होती, तर आता आपण मॅगी बनवूया. गंधारला नको आहे, तो जास्त शेफार नाही म्हणून त्याला आता जास्त विचारला नाही. 2-3 वेळा विचारलेलं, तो नाही बोलला. तर आपण आपल्यासाठी बनवून घेऊया लगेच. तर मॅगीला क्रश केलं आहे, पूर्ण असं टाकलं नाही आहे. त्यासोबत 2 मॅगीचे हे ठेवले आहेत, मसाला आणि पाणी बॉईल होतं आहे. मला अशी साधीच खायला आवडते. ना तर खूप लोक काय काय त्यात टाकतात, म्हणजे चीज, खूप सारे इन्ग्रेडियंट्स टाकतात. बट जी मजा अशी साधी खाण्यात आहे ती कशातच नाही आहे. तर आता एक ट्रिक सांगतो. तर मला माहिती आहे मॅगी बनवताना एक प्रॉब्लेम येतो की ते मसाल्याचे गट्टे गट्टे राहतात छोटे छोटे. तर आईने मला एकदा शिकवलेलं की थोडंसं पाणी घ्यायचं त्यात, आणि त्यात जेवढे मसाले आहेत तेवढे टाकून चांगलं ढवळायचं, सो दॅट ते लिक्विड फॉर्ममध्ये होईल. आणि मग त्यानंतर ह्यात टाकायचं, मग त्यात गट्टे होत नाही आणि ते स्मूथ राहतात आणि त्यात सगळं मिसळलं जातं प्रॉपर. तर आता बॉईल होतं इकडे. तर यानंतर थोड्याच वेळात आपण हे मी केलं आहे तसं त्याचं मिक्सर तुम्ही बघू शकता, हे बघा. तर तेच बरोबर टाकायचं. ही मस्त अशी परफेक्ट झालेली आहे. पाणी देखील आटलं आहे त्यातलं. थोडा वेळ ठेवूयात आणि गॅस बंद करूया. तुम्ही बघू शकता गट्टे बिलकुल नाही आहेत. ती ट्रिक वापरून बघा तुम्ही देखील. तर आपण एका प्लेटमध्ये काढूयात. या गरमागरम मॅगी बनवून झालेली आहे. तर आता आपण खाऊन घेऊया आणि मग जरा वेळात आपण दादाकडे निघूया. आता पप्पा देखील येईल ऑफिसवरून. आजचा आउटफिट तुम्ही बघू शकतात, बड्डे पार्टीवाला. वॉच वेगळा घातला आहे. तर आता आपण लगेच निघू. बड्डे स्पेशल तुम्ही बघू शकता दादानी आजचं जेवण. भाकरवडी, आमरस, पुरी, त्यासोबत भात. तर आत्ताच मस्त सगळे पोटभर जेवून पप्पा आणि गंधार आहे. तर आता आपण डायरेक्ट जाऊयात घरी. आजीला AC वगैरे लावून घेऊ. तर सगळं पार्टी छान झाली, मजा आली. त्यासोबत आता मी फ्रेश वगैरे होऊन आता आपण डायरेक्ट जाऊयात बेडरूममध्ये. आता वाजले 12. तर आपण झोपून घेऊयात. उद्या थोडं लेट जाऊ कॉलेजला. दुर्वाच्या जुन्या कॉलेजला जायचं आपल्याला. पहिल्या LC आणि मार्कशीट घेऊन मग आपण आपल्या कॉलेजला जाऊया, त्याचं ॲडमिशन करून टाकूया फायनल. आणि मग असे नवीन कंटेंट ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करेन. जर का ब्लॉगर येण्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. आज होता दिवस 27वा. आपल्याला 100 डेज ब्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचं आहे. आपल्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.